त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय तुमच्या उद्याचा। अरे जेव्हा प्रतिभा आणि बाबा आपल्या घरी लग्नाची बोलणी करायला आले होते ना, तेव्हाच मी मनाशी सगळी तयारी करून ठेवली होती। उद्या लग्न करायचं? अगं कसं शक्य होणार आहे ताई, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आणि त्याप्रमाणे प्रतिभाला हार, साडी, चोळी, बांगड्या सगळं काही घेऊन ठेवले। सगळं तू घेऊन ठेवलंयस? होय। धन्य, ग्रेट आहात तुम्ही ताई, ग्रेट आहात। एक मिनिट। हॅलो, हा कोण बोलतंय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? हा पण मॅडम, लग्न मस्त झालं त्या आंधळ्या बरोबर। शट अप। कोण बोलतंय? ही काय पद्धत झाली का बोलण्याची? सॉरी 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 यार, आणि आंधळा म्हटलं म्हणून रागवू नका, पण कसं मुलगा तसा चांगला आहे। हा, आणि पण तो बेचारा आहे ना। आणि तू कोण आहेस? हे बघा, तुम्ही एकतर कोण आहात, काय आहात, कशासाठी फोन केलाय मला काही माहिती नाहीये। आणि तुम्ही कोण होतात सुदर्शनला बिचारे म्हणणारे? कोण आहे आणि काय बोलतोय तू? मग कट करून टाक ना फोन। मॅडम मॅडम, कट तर बिलकुल करू नका। खरं तर मला तुम्हाला आहे ना प्रत्यक्ष भेटायचं होतं, पण आता तुम्ही आहात त्या सम्यकच्या घरी, मग तुला कसं माहिती? काय म्हणतोय तू? मला फोन दे। मी तुझ्याकडे हे त्याला माहिती। हो। मॅडम, अजून बऱ्याच काही गोष्टी मला माहित आहेत। हा, आणि त्या जर मी सांगितल्या ना तर तुम्हाला कळेल की मी कोण आहे ते। कळलं? आता तुम्हीच ठरवायचं की त्या सम्यकच्या सांगण्यावरून फोन कट करायचा की मी जे बोलतोय ते पूर्णपणे नीट ऐकायचंय। बरं बोल, काय सांगायचंय? आता कसं? हा, एक तर तुम्ही तिथे त्या सम्यक बरोबर आहात। हे बघ, मी इथे कामासाठी आली आहे। असेल, मी कुठे नाही म्हणतोय, पण तुम्ही डोळस आहात, पण वागता आहात मात्र एकदम आंधळ्यासारखा। अरे काय लावलंय मगचपासून आंधळा आंधळा?
तुम्हाला? बघा काय आहे, तो सुदर्शन म्हणजे तुम्ही सुदर्शन बरोबर लग्न केलं, आता झाले असतील त्याला काही दिवस, पण तुमच्या पश्चात तो ऑफिसमध्ये काय करतोय, कसा वागतोय हे जर तुम्हाला कळलं तर. काय बोलताय तुम्ही? सुदर्शन माझ्या पश्चात असं काहीही करणार नाही. का? तो आंधळा असला तरी जवान आहे, खूपसुरत आहे आणि बासरी देखील फार चांगला वाजवतो. हा, आणि त्याच्या ऑफिसमध्ये एक तरुण सुंदर मुलगी काम करते, तिचं नाव आहे नैना, आणि ती त्याच्यावर खूप प्रेमही करते. उगाच वाटेल ते बोलू नका. सुदर्शन काय आहे आणि कसं आहे ते मला चांगलं माहिती आहे. ते दुसरं कोणी सांगायची गरज नाही. सुदर्शन असं काही करणार नाही, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी जी नैना नावाची मुलगी ती मला चांगली माहिती आहे. मी भेटले तिला. उगाच वाटेल ते बोलू नका. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण माझं कर्तव्य करायचं म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. आता तुम्हाला ह्या बाबतीत जर पुरावाच हवा असेल तर त्याची देखील मी बंदोबस्त करून देतो. म्हणजे हेच की सुदर्शन आणि नैना ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त त्यांचं काय चाललंय याचा देखील मी तुम्हाला पुरावा देतो. तो कसा काय? आणि ते मी खरं का मानू? अच्छा ठीक आहे, हा तुमचा मोबाईल नंबर आहे ना, तो आहे माझ्याकडे. ह्या 1-2 दिवसातच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक MMS येईल. हा, MMS म्हणजे माहित आहे ना काय ते? एवढी मी अडाणी नाहीये. हा, तर तो MMS बघितल्यानंतर तुमची खात्री नक्कीच पटेल. हा, आणि बघा, तो सुदर्शन आंधळा असला तरी त्याचं वागणं, त्याचं मन कसं आहे, हा, एखाद वेळेस तुम्हाला त्याच ते सर्व गोष्टी बघितल्यानंतर वाईटही वाटेल, पण नाईलाज आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. हा, पण MMS पाठवावाच लागेल असं मला आता दिसतंय बरं का. तर मग मॅडम तयार राहा ह्या 1-2 दिवसातच. हॅलो. दीपक, तू इथे कसं काय आलास? म्हणजे ते तू मला विचारतेस? ना, प्रेम करतोय मी तुझ्यावर. आणि तसं पण जिथे नाही ना तिथे दीपक असणारच ना. ते सगळं ठीक आहे, पण तू ऑफिस मध्ये का आलास? तुला माहितीये ना की आलो तर एका अर्थी बरंच झालं. कारण तुझं आत्ताचं रूप काय आहे ना हे तरी मला कळालं. है ना? सुदर्शन जाताना काय म्हणाला माहितीये ना? त्याचं फक्त प्रतिभावर प्रेम आहे. प्रतिभा. पण तू मला फसवतेस की त्या आंधळ्या सुदर्शनला? हे मला माहित नाही. हो, पण एक मात्र नक्की, हे जे आता तू काही केलंयस ना त्याने माझा फायदा होणार आहे नक्की. म्हणजे म्हणजे तू त्या पिंट्याच्या सांगण्यावरून बॉस साठी काम करतेस, त्याचा पगार मिळतोय तुला. पण पिंट्याने मला जेव्हा ही कल्पना सांगितली ना तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला. मी म्हंटलंय मला याचा काय फायदा. मी तेव्हा उलटा विचार सुरू केला.
असा फायदा नाही. तेव्हा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि म्हणून मी इथे आलो. आणि जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. माझ्या मोबाईल मध्ये एक एक घटना मी टिपायला सुरुवात केली. तुझं खोटं खोटं लग्न, सुदर्शनच्या जवळ जाणं, पण आता जे जे मी या मोबाईल मध्ये शूट केलंय ना त्याचा मला वापर करायचा आणि त्या पिंट्याचा पत्ता कट करायचा. काय पिंट्या माझ्याकडे आला होता. तो म्हणाला की तुझा वापर करून घेणार आहे, पण काय करणार आहे नक्की मला काहीच समजलं नाही. पण दीपक दीपक खरंच जर तू पिंट्याचा बंदोबस्त केलास ना खूप बरं होईल. अरे मला ना त्याची भीती वाटते आता. अरे तो घरी येऊन त्रास देतो मला माहितीये. अशी माणसं फार विचित्र असतात. अरे खरंच खूप विचित्र आहे. आणि आता तर तो मला घरी येऊन त्रास देतो. दीपक मला अशा माणसांची खूप भीती वाटते. अरे आणि म्हणूनच मनात नसताना सुद्धा असली घाणेरडी कामं करावी लागतायत मला. अच्छा, म्हणजे हे तू मनापासून करत नाहीयेस. नाही रे दीपक, तुला घरची परिस्थिती माहितीये ना. पैशांसाठी हे सगळं करावं लागतंय मला. म्हणून तू हे सगळं केलंयस. पण त्या पिंट्याने तर मला वेगळंच सांगितलंय तुझ्या बाबतीत. काय त्याने काय सांगितलं तुला? हे बघ, तो पिंट्या एक नंबरचा विचित्र माणूस आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास नाहीये. काय म्हणाला तो तुला? खूप काय. जाऊ दे ना. जाऊ दे ना कसं? मला कळायला हवं तो काय म्हणाला ते. हे बघ दीपक, मी माझ्याबद्दल वाईट साईट बोललेलं खपवून घेणार नाहीये, कळलं? मला माहितीये तू काहीतरी वेडवाकडच बोलला असणार. तू मला सांगणार आहेस तो काय म्हणाला ते. दीपक, मी तुझ्याशी बोलतेय. काय म्हणाला तो? असं गप्प बसून काही होणार आहे का? मला सांग ना तो काय म्हणाला ते. ठीक आहे, तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू मला सांगशील तो काय म्हणाला ते. ओके, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. नाही ना, मी पण खूप प्रेम करतोय तुझ्यावर. पण मला सारखी भीती वाटते. तू मला सोडून तर नाही ना जाणार? मी नाही सांगू शकणार तुला. नाही ना, मी नाही सांगू शकत तुला. नाही, काय होतंय? नाही ना. बस, आता ही खोटी रडण्याची नाटकं बंद कर, कळलं? मला माहितीये आता वेड्याचा झटका आल्यासारखा वागशील ना. मला एक कळून चुकलंय दीपक, तुझं माझ्यावर प्रेम नाहीच आहे. नाहीये ना? ठीक आहे, आणि एक लक्षात ठेव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जर का तू मला सांगितलं नाहीस पिंट्या माझ्याबद्दल काय काय बोललाय ते, तर मी माझं आयुष्य तुझ्या देखत संपवून टाकेन. बोल लवकर, लवकर सांग तो काय म्हणाला ते. नैना, थांब ना. टाकू संपवून? बरं सांग. नैना, तू असं काही करणार नाहीयेस. मग मला सांग पिंट्या काय काय बोललाय ते. पुढे येऊ नकोस. पुढे यायचं नाही दीपक, पुढे येऊ नकोस, नाही तर मी आत्ताच्या आत्ता
स्वतःचा जीव संपवून टाकेन. मला सांग, नैना प्लीज, मी प्रेम करतोय तुझ्यावर. मला पिंट्या काय बोलाय ते सांगणार आहेस का? नैना प्लीज प्लीज तो कटरा बाजूला ठेव. नाही. ए मी सांगतो तुला, मी सगळं सांगतोय तुला. प्लीज प्लीज तो कटरा बाजूला ठेव. नैना तू तू हवी आहेस मला माझ्या लाईफ मध्ये. तुला समजत का नाही यार? डार्लिंग डार्लिंग नैना, एवढी एवढी कशी ग भोळी तू? हलू नकोस. आणि तुला वाटलं कसं ग तुझ्या या धमक्यांना मी घाबरेन? घाबरलो मी. हे बघ, तू पिंट्या काय आणि मी काय, आम्ही दोघं ना आमच्या फायद्यासाठी सगळं करतो. आता काय करायचं ना, मी जे जे सांगेल ना ते सगळं ऐकायचं. हा हा, घाबरली बेबी माझी शॉली. प्रतिभा, प्रतिभा, कोण होता तू? माहिती नाही, कोणीतरी पिंट्या नावाचा माणूस होता. त्याला मी इथे आले हे कळलं. अर्थात माझ्या लेखी या गोष्टीला शून्य किंमत आहे. पण हा पिंट्या नेमका कोण आहे? मला का फोन करतोय? मी ना कधी याला पाहिलेलं, ना मी कधी बोलले त्याच्याशी. कशासाठी फोन करत असेल? आणि त्याला माझ्याबद्दल, सुदर्शनबद्दल, तुझ्याबद्दल, त्या नैनाबद्दल सगळी माहिती आहे. काय उद्देश असेल त्याचा? काय ना प्रतिभा, आपल्या भारतात आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रात उद्योग नसलेली माणसं भरपूर आहेत. आणि अशीच माणसं असे काहीतरी वेडेचाळे करत असतात. जाऊ दे ना, ऐकायचं आणि सोडून द्यायचं. असं कसं ऐकायचं आणि सोडून द्यायचं सम्य? इतकी सोपी गोष्ट नाहीये ही. त्याला आपल्या सगळ्यांबद्दल ज्या अर्थी माहिती आहे त्या अर्थी नक्की याच्या मागे त्याचा काहीतरी उद्देश आहे. आणि तो उद्देश नेमका काय आहे ते आपल्याला शोधून काढायलाच हवं. ठीक, आपण शोधून काढू, नक्की काढू. त्या अगोदर आपला मागचा विषय अर्धवट राहिला, त्याचं काय? सॉरी, मी खरंच विसरले. हा फोन आला आणि मी खरंच खूप डिस्टर्ब झाले. कुठे होतो आपण? आपण कुठे होतो हे मी तुला सांगतोच, पण त्या अगोदर एक कॉफीचा सेकंड राऊंड होऊन जाऊ दे. सम्यक, तुझी कॉफी, खरंच मला तुझ्या कॉफीची आता सवय लागेल. आणि मला जेव्हा खरंच थकल्यासारखं होईल, खूप ताण असेल कामाचा आणि कॉफी प्यावीशी वाटेल, तेव्हा नेमका तू नसशील. मग माझी पंचायत होऊन बसेल. पंचायत काय व्हायची? फक्त एक फोन करायचा किंवा SMS पाठवायचा. माझी गाडी, त्यात मी आणि कॉफीचा मग तुमच्या समोर हजर. हो, हजर होईल म्हणे. तू काय ते लहान मुलांच्या गोष्टीमधला जिन आहेस का? दिवा घासला की लगेच जिन समोर हजर. हो बाई साहेब,
काय सेवा करू मी आपली? काहीही करू शकत नाही, फक्त एक कॉफी आणू शकतो आणतो. तुला कॉफीची गरज आहे, मी आणतो. माझ्या बरोबर शेअर करायच्या ऐवजी तू तुझ्या सुदर्शन बरोबर नाही तर बाईंबरोबर शेअर कर ना. गावातल्या शाळेतल्या मुलांना जर कम्प्युटरद्वारे शिकवलं तर मनोरंजनाद्वारे त्यांचं शिक्षणही होईल. नाही काय झालंय, अजूनही तुझी लाडकी सून आलेली नाहीये. मी जर त्यांच्याकडे शब्द टाकला तर ते कधीच नाही म्हणणार नाही. म्हटलं लग्नात खूप बडेजावपणा करणं किंवा अति उधळपट्टी करणं आमच्या कार्यपद्धतीत बसत नाही. खरं म्हटलं तर प्रतिभा तुझ्याकडे शिकण्यासाठी आली.